तर ही आता विद्या प्रतिष्ठान या ठिकाणची दृश्य आपण पाहताय आणि याच ठिकाणी अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। 4 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत अशी वेळ या ठिकाणी गर्दीचं नियोजन करण्यासंदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या माईकद्वारे या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अजित पवार हे आज बारामतीमध्ये 4 सभा करणार होते। जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीकरता खरं तर अजित पवारांचा आज संपूर्ण बारामती दौरा होता। या बारामती दौऱ्यामध्ये जवळपास 4 सभा अजित पवारांच्या नेतृत्वात होणाऱ्या होत्या आणि त्याच सभांकरता खरं तर अजित पवार काल मंत्रिमंडळाची बैठक आटपल्यानंतर आज सकाळी 8 वाजता मुंबई विमानतळावरून चार्टर्ड विमान पकडून ते बारामतीच्या दिशेने येत होते, परंतु 8:30 ते 8:45च्या दरम्यान हा संपूर्ण अपघाताचा प्रसंग जो आहे तो बारामती विमानतळाच्या आजूबाजूला घडला आणि त्यामुळे त्या अपघातामध्ये खरं तर विमानाचा स्फोट झाला आणि त्यानंतर आणि पाहायला मिळते अजित पवारांचं अंतिम दर्शन घेण्याकरता प्रत्येक त्यांचा चाहता जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला पाहायला मिळतोय। कारण की बारामतीवरती त्यांचं विशेष प्रेम होतं। राजकारणाची अजित पवारांची सुरुवात ही बारामतीमधनं जरी झाली असली तरी संपूर्ण राज्यभरात त्यांचा दरारा होता। अजित पवारांची एक वेगळी ओळख जी आहे ती संपूर्ण राज्यभर त्यांच्या कामांमुळे झालेली होती, परंतु बारामतीमध्ये खास करून विशेषतः त्यांचं लक्ष असायचं कारण की बारामतीमधल्या प्रत्येक विकास कामांवरती अजित पवार खरं तर लक्ष ठेवून असायचे। बारामतीमधले रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, या सगळ्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधा कशा पद्धतीने अधिक उत्तम पद्धतीने बारामतीकरांना मिळेल या गोष्टी करता अजित पवार सातत्यानं काम करत होते आणि ह्याच सगळ्या गोष्टीमुळे अजित पवार हे बारामतीतल्या प्रत्येक घराघरातले एक सदस्य झालेले होते आणि म्हणून अजित पवार यांना दादा म्हणून ही उपाधी जी आहे ती देखील मिळालेली होती। अजित पवारांना प्रत्येक जण दादा म्हणून बोलायचे। खरं तर अजित पवार हे राजकारणातले देखील दादा आहेत कारण की त्यांचा जेवढा मिश्किल स्वभाव होता तेवढ्याच पद्धतीने ते कठोर भूमिका देखील घेत होते, परंतु अजित पवार यांचा आज विमान अपघातामध्ये झालेला मृत्यू हा खरं तर अकाली एक्झिट त्यांची आहे आणि हे अकाली एक्झिट जी आहे ती कोणालाच न पचणारी अशी संपूर्ण ही एक्झिट जी आहे ती अजित पवारांनी आज या सगळ्यामधनं घेतलेली आहे। त्यामुळे खरं तर प्रत्येक बारामतीकर किंवा पवार कुटुंबीय संपूर्ण शोकाकुल झालेले आहेत। कोणाला वाटलेलंही नव्हतं की अजित पवारांचा आज असा अपघात होईल। खरं तर ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळेस त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे हे सर्वजण दिल्लीत होते। दिल्लीतून तातडीने ते आता बारामतीमध्ये देखील दाखल झालेले आहेत आणि प्रत्येक पवार कुटुंबीय जो आहे तो अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी खरं तर बारामतीच्या मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि आता या अजित पवारांचं पार्थिव शरीर जे आहे ते बारामतीच्या मेडिकल कॉलेज वरतून आणि इथे विद्या प्रतिष्ठान इथे आणण्यात येणार आहे आणि या ठिकाणी त्यांचं पार्थिव शरीर या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे अंत्यदर्शनाकरता प्रत्येक बारामतीकरांच्या दर्शनासाठी आणि या ठिकाणची व्यवस्था जी आहे ती पूर्ण झालेली आहे। आपण